जय श्रीकृष्ण। स्वागत आहे तुमचं वर्षाच किचनमध्ये। चला तर मग आज आपल्याला पाहायची आहे काशी फळाची खीर। याला आम्ही काशी फळ म्हणतो, तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट करून नक्की सांगा। आता मी इथे आमच्या शेतामध्ये बरेचसे काशी फळाचा वेल लावले, त्याचंच हे काशी फळ सासूबाईंनी पाठवलं होतं। मग म्हटलं चला याची खीर बनवूया उपवासासाठी। नवरात्रामध्ये का आम्ही इथे कोणत्याही उपवासाला आपण खाऊ शकतो। ही अशा पद्धतीने मी अर्ध घेतलं होतं ते, आणि त्याची अशी साल काढून घ्यायची, पूर्ण याची साल हे बघा ग्रीन पूर्ण काढून घेतलं मी। आता एक खिसणी घ्यायची आणि खिसणीच्या सहाय्याने अशी खिसून घ्यायची, पूर्ण खिसून घ्यायचं, मस्त लागते। बिया फक्त काढून टाका थोड्या मोठ्या असल्या तर। अशा पद्धतीने मी ते खिसून घेतलं। नंतर एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलं आणि जो आपण काशीफळ खिसून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून दिलं। आता याला छान असं एक 3 ते 4 मिनटं होऊ द्यायचं, शिजू द्यायचं थोडंसं तुपामध्ये, म्हणजे ते पूर्ण असं शिजलं ते बघू शकता। आता 3 ते 4 मिनटामध्ये व्यवस्थित हे शिजलेलं आहे। आता याला 1 वाटी साखर मी इथे टाकणार आहे। साखरेने मग याला छान असा गोड वाढतो। हे अंगी पण गोड असतं, मग साखरेचा कमी वापर करायचा। मी इथे छोटी वाटी वापरली होती, 1 वाटी साखर। आता ही पण छान मिक्स करायची आणि याला साखरेमध्ये परत थोडा वेळ 2 मिनटं होऊ द्यायचे। साखर वितळली की ड्रायफ्रूट्स टाकायचे। काही ड्रायफ्रूट्स मी इथे बारीक करून घेतले होते, ते ड्रायफ्रूट्स मिक्स करून घ्यायचे। नंतर विलायची पावडर घ्यायची, विलायची पावडरने छान टेस्ट येते याला। विलायची पावडर ॲड केली, ते पण मिक्स केलं। आणि कसं आहे, उपवासामध्ये जर तुम्ही असे एनर्जेटिक खाल्ले तर तुम्हाला भरपूर एनर्जी राहते, म्हणून असं एखाद्या वेळेस आपण नक्की खायला पाहिजे उपवासामध्ये। आता हे छान असं मिक्स केल्यानंतर 1 वाटी दूध वापरायचं। तसे ज्यांना उपवास नाही त्यालाही ही खीर नक्की आवडेल, इतकी छान होते। अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून याला 5 मिनटं, जास्त नाही 5 मिनटं याला शिजू द्यायचं। आणि फूड कलर हा ऑप्शनल आहे, हा खाण्याचा फूड कलर आहे। मी ग्रीन कलरचा वापरलेला आहे, दिसायला खूप छान दिसतो म्हणून मी इथे ॲड केलेला आहे। तुम्ही नसेल तर ॲड नाही केलं। 1-2 मिनटानंतर आपली खीर तयार होते। एका बाउलमध्ये सर्व करा, वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाका। अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू, बाय।